अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील अवैध वाळू तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत आरोपीकडून 20,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत अवैध व्यवसाय आणि अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। पथक पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की देसवडे येथून पळसपूरच्या दिशेनं एक इसम मुळा नदी पात्रातून वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत आहे। या माहितीच्या आधारे पथकानं पंजासह पळसपूर गावच्या शिवारातील महावितरण कंपनीच्या सबस्टेशन येथे सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनाचा शोध घेत असताना तेथे संशयित डंपर आढळून आल्याने त्यास थांबवत चालकास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचं नाव विचारलं असता राहुल भाईक असं त्यांना नाव सांगितलं। त्याच्या ताब्यातील वाहनाची पाहणी केली असता वाहनात वाळू भरलेली आढळून आली। संबंधित वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पंचासमक्ष 20,000 रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर आणि 40,000 रुपये किमतीची वाळू असा एकूण 20 लाख रुपये किमतीचा विनाक्रमांक टाटा कंपनीचा डंपर आणि 40,000 रुपये किमतीची वाळू असा एकूण 20,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तर ताब्यातील आरोपीस पोलीस पथकानं विश्वासात घेत वाहन मालकाबाबत विचारणा केली असता त्याने उल्हास दरेकर राहणार देसवडे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे हे वाहन असल्याचं सांगितलं। पथकाने ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केलं असून आरोपी विरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पारनेर अहिल्यानगर।